नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत वेज पोहा कटलेट। क्रिस्पी असे वेज पोहा कटलेट बनवत आहोत। शॅलो फ्राय करणार आहोत, डीप फ्राय करणार नाही आहोत आपण। लहान मुलांच्या आवडीचे असे हे कटलेट आहेत, तर आपण पटकन रेसिपी सुरू करूया। वेज पोहा कटलेट बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी पोहे, भिजवलेले पोहे घेतलेले आहेत। धुवून भिजवून ठेवले होते, आपण एका भांड्यामध्ये ॲड करूया। इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत। उकडून मी त्यांना कुस्करून घेतलेले हाताने, स्मॅश करून घेतलेले, तर ते पण आपण याच्यामध्ये घालूया। इथे मी थोडा किसलेला गाजर घालत आहे। शिमला मिरची थोडी घालत आहे, बारीक चिरलेली आहे शिमला मिरची। थोडासा आला किसलेला आहे, कोथिंबीर आहे चिरलेली, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेला आला आपण घातलाय। इथे आपण लाल तिखट घालत आहोत, थोडीशी हळद घालूया आपण याच्यामध्ये। थोडासा गरम मसाला घालत आहे, थोडी धनापूड घालत आहे, थोडीशी चिली फ्लेक्स घालत आहे आपण, थोडंसं ऑरेगॅनो घालूया आपण, चवीनुसार मीठ घालूया, सफेद तीळ घालत आहे याच्यामध्ये मी। आता आपण हे हाताने सर्व मिक्स करून घेऊया। पोहे आणि बटाटा आहे त्याच्यामुळे पूर्ण हाताने चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे बटाटा, आणि पीठ चांगलं मिक्स करून घेऊया सर्व साहित्य। आपण हे आता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याचे कटलेट बनवून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। पाहिजे तर तेलाचा हात लावा, गरज नाही आहे। अशा पद्धतीने आपण सर्व टिक्की बनवून घेऊया कटलेट। एका डिशमध्ये काढून ठेवते। इथे आपले सर्व कटलेट बनवून तयार झालेले आहेत, रेडी झालेले आहेत। आता आपण ते तळायला घेऊया, पण त्याआधी आपण एका डिशमध्ये ना कॉर्नफ्लॉवरचं पाणी करून घेणार आहोत। इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेत आहे, 2-3 चमचे घेते। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करते। इथे आपण कॉर्नफ्लॉवरचं पाणी तयार केलेलं आहे। 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि त्याचं पाणी केलेलं आहे, ते रेडी। आणि इथे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत, आपण ताजा ब्रेड क्रम्स आहे। आता आपण जी टिक्की आहे बनवलेली कटलेट, तो पहिले कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप करून घेऊया आणि मग याला ब्रेड क्रम्स लावून घेऊया। इथे आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे, थोडं तेल घातलेलं आहे, पण याच्यामध्ये टिक्की सोडूया। डीप फ्राय करत नाही आपण, शॅलो फ्राय करतोय। गॅस स्लो आहे, तेल चांगलं तापलेलं आहे। आता आपण बाकीच्या सर्व टिक्क्या घालून घेऊया। आपण इथे पोहा कटलेट घातलेले आहेत, सर्व एकदम घालत नाही मी, जेवढे राहतील तेवढेच घातलेले आहेत। आणि मीडियम गॅसवर आपण हे फ्राय करून घेणार आहोत। शॅलो फ्राय करते मी, जास्त तेल वापरत नाही आहे, डीप फ्राय फुल करत नाही आहे।
शॅलो फ्राय करते. आधी एक साईडने आपण चांगले त्यांना तळू देऊया आणि मग पलटी मारूया. लगेच पलटी मारायची नाहीत, एक साईडने चांगले भाजले गेले पाहिजेत, तळले गेले पाहिजेत. आता हे एक साईडने जरा फ्राय झालेले आहेत, आपण पलटी मारून घेऊया. छोट्या चमच्याचा वापर करणार आहे. मस्त असे कुरकुरीत फ्राय होणार आहे ते. आता ह्या साईडने पण त्यांना चांगले फ्राय होऊ देऊया. तुम्हाला डीप फ्राय करायचे असेल तर तुम्ही करू शकता, पण मी जास्त तेलाचा वापर करत नाही आहे, कमी तेलामध्ये करण्याचा प्रयत्न करते. याच्यापेक्षा कमी तेलामध्ये पण आपण करू शकतो. आपण याला कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप केलं होतं आणि नंतर ब्रेड क्रम्स लावलं होतं. कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता. मैद्याचं पाणी करायचं आणि त्याच्यामधून तुम्ही ह्या टिक्की कटलेट काढून ब्रेड क्रम्स लावू शकता, कॉर्नफ्लॉवर तुमच्याकडे नसेल तर. इथे आपल्या या कटलेट फ्राय झालेले आहेत. आता आपण एक काढून घेऊया, एका डिशमध्ये काढून घेते. आपल्या इथे व्हेज पोहा कटलेट तयार झालेले आहेत. क्रिस्पी असे व्हेज पोहा कटलेट तयार झालेले आहेत. बघा, एकदम कुरकुरीत झालेले आहेत आपले हे व्हेज पोहा कटलेट. आणि तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे, त्यावर क्लिक करा. थँक्यू.